लक्ष द्या इकडे आता. तर आपल्याला बघा गोल, आता गोलाचा जर विचार केला तर आपल्याला गोल या पद्धतीनं काय मिळतो बघायला मिळतो. आणि इथं आपण गोल दाखवत असताना तो या पद्धतीनं दाखवू शकतो. आता बघा या गोलाची त्रिज्या आर जर असेल तर पहिली गोष्ट म्हणजेच काय, तर गोलाचं काय बघायला मिळतं आपल्याला, घनफळ. गोलाचे घनफळ. आता गोलाचे घनफळ जर आपण विचारात घेतले तर गोलाचे घनफळ असतं, हे लक्षात ठेवायचं आहे, 4/3 पाय आर घन. काय तर 4/3 पाय आर घन. आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ, कारण गोलाला दुसरं कुठलं पृष्ठफळ मिळणार नाही आपल्याला. गोलाचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ बरोबर, बघा गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर येतं 4 पाय आर वर्ग. काय मिळतं, 4 पाय आर वर्ग. ही दोन सूत्र आपल्याला डोक्यात व्यवस्थित पाहिजे. बघा वक्र पृष्ठफळ मिळालं. काही वेळेला अर्धगोल पण असतो. काय असतं, अर्धगोलाचे घनफळ. काय येणार रे, अर्धगोलाचे घनफळ. अर्धगोल म्हणजे काय येणार, निम्मा इथनं असा, बरोबर आहे. मग गोलाचे घनफळ एवढा आहे, अर्धगोलाचे घनफळ काढायचं असेल तर निम्मा भाग करायला पाहिजे. म्हणजेच काय येणार, 1/2 गुणिले गोलाचे गोलाचे घनफळ. 1/2 गुणिले काय होणार, गोलाचे घनफळ. मग आता बघा 1/2 गुणिले गोलाचे घनफळ किती असते, 4/3 पाय आर घन. म्हणजे इथं बघा 2 न इथं भाग बसेल, आपल्याला किती मिळणार, 2/3 पाय आर घन. हे कशा झालं, अर्धगोलाचे, अर्धगोलाचे घनफळ, अर्धगोलाचे घनफळ. आता बघा याच्यामध्येच असं पण असू शकतं. आता आपण अर्धगोल काढूया. असा आपल्याला अर्धगोल मिळणार, बरोबर आहे. याची काहीतरी त्रिज्या असेल, किती असेल, आर. तर आता बघा अर्धगोलाचं जर आपण विचारलं तर अर्धगोलामध्ये आता तुम्हाला पुढलं काय बघायला मिळतं, अर्धगोलाचे घनफळ तर काढलं आपण, अर्धगोलाचे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. सांगा अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ काय येणार रे, 1/2 गोलाचे पृष्ठफळ. काय येणार, गोलाचे पृष्ठफळ. आता मला सांगा 1/2 गोलाचं पृष्ठफळ किती आहे रे, 4 पाय आर वर्ग. कुठं दिसतंय आपल्याला, इथं आहे बघा, आहे का, गोलाचे वक्र पृष्ठफळ किती आहे, 4 पाय आर वर्ग. तर इथं लक्षात ठेवायचं 4 पाय आर वर्गचं काय होणार, निमपट, म्हणजे इथं 2, म्हणजे किती मिळणार, 2 पाय आर वर्ग. हे कशाचं येणार, अर्धगोलाचे, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. काय ना, वक्र पृष्ठफळ. आता बघा तुम्हाला अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगतात. काय म्हणतात, अर्धगोलाचे, अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ. आता मला सांगा अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळामध्ये काय येणार, वक्र पृष्ठफळ पण येणार आणि हे आणि येणार, कोण, हे वर्तुळ येणार. लक्षात येते का, हा वरचा भाग आपल्याला वर्तुळाचा येणार. म्हणजे काय येणार रे, वक्र पृष्ठफळ, पृष्ठफळ अधिक काय येणार, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ. माझं मला सांगा वक्र पृष्ठफळ केवढा आहे, तर इथं आता अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ आपण काढून ठेवलंय, किती आहे, 2 पाय आर वर्ग, अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येणार, पाय आर वर्ग. म्हणजे बघा 2 पाय आर वर्ग आणि हे पाय आर वर्ग झाले किती, 3 पाय आर वर्ग. किती येणार, 3 पाय आर वर्ग. म्हणून बघा अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ किती येतं, 3 पाय आर वर्ग. अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ किती येतं, 2 पाय आर वर्ग. अर्धगोलाचं घनफळ किती येतं, 2/3 पाय आर वर्ग. गोलाचे वक्र पृष्ठफळ किती येतं, 4 पाय आर वर्ग. आणि गोलाचे घनफळ किती येतं, 4/3 पाय आर घन. ओके. आता बघा गणित सिंपल, आपल्याला एक एक गणित आपण इथं विचारात घ्या. तर इथं मी गणित पहिलं लिहितोय. काय गणित आहे बघा, एका गोलाची, गोलाची त्रिज्या, बघा साधे सिंपल गणित आहे, त्रिज्या 10.5 सेमी आहे, आहे. तर गोलाचे, गोलाचे घनफळ काढा. काय, घनफळ काढा. हा काय करणार आहे, गोलाच्या घनफळाचं सूत्र काय, बोला, गोलाचे घनफळ काय सूत्र, आत्ताच शिकलोय, गोलाचे घनफळ,
गोलाचे घनफळ. बघा आपला मेंदू किती शार्प आहे, झोपत असतोय आपण. 4/3 पाय आर घन. मग 4/3 गुणिले काय येणार 22/7 गुणिले 10.5 चा घन म्हणजे 3 वेळा 10.5 गुणिले 10.5. ओके. आता बघा पहिल्यांदा मी भाग घालवण्याऐवजी काय करतो, बघा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे वर्ग करून घेतो. सिंपल आहे. कसा येणार रे 4/3 गुणिले 22/7 गुणिले 10.5 गुणिले, आता बघा ह्या दोघांचा वर्ग, वर्ग म्हणजे काय येणार 5 चा वर्ग पहिल्यांदा 25 लिहायचा आणि 10च्या पुढली संख्या 11 म्हणजे 110 आणि 110.25 झालं. बघा ह्या दोघांचा गुणाकार तरी संपला. आणि हे काय आता बघा वाटल्यास ह्याचा पण गुणाकार करू शकतो आपण. त्याच्याऐवजी बघा इथं 7 न भाग जातोय. 7 एके 7 उरले किती रे 3 आणि 7/5 35. ओके. आणि आता बघा यांचा गुणाकार करून घेऊया. तर 15 चोक किती येणार 60. बरोबर आहे ना. 15 चोक 60 दशांश चिन्ह इथं येणार गुणिले किती येणार 22 गुणिले किती येणार 110.25. पटापट जे करता येईल ते करायचं असतं. ठीक आहे. आता बघा 6 न पहिल्यांदा ह्याला गुणा, 6ला कोणाला गुणा याला गुणा, 22 न नंतर गुणूया आपण. मग 6 ने याला गुणा काय होणार बघा 6 0 हातचे आले 3, 6 दुनी 12 आणि 3 किती येणार 15, हातचे आले किती 1, त्यानंतर 6 0 0 आणि 1 म्हणजे 1, त्यानंतर 6 1 6 6 1 6 किती होणार 661.50 गुणिले किती करणार 22. आता सांगा 22 पंचा 10 हातचे आले 10 11, त्यानंतर 22 1 22 आणि 11, 22 आणि 11 किती येणार 33. बरोबर ना. हातचे आले 3, त्यानंतर 22 सक्क 32 असे 132, 132 अधिक 3 किती 35, हातच्या 13, त्यानंतर 22 सक्क 32 असे आणि 132 अधिक 13 किती येणार रे 145. किती मिळणार 145. आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह किती मिळणार आपल्याला, किती येणार. अजून काय राहिलं का बघा रे. हा भागिले 3 किती करायला पाहिजे आपल्याला, हे 4/3च राहिलं का आपलं, नाही 4 ना आपण गुणलं की भागिले 3 तेवढं राहिलं. म्हणजे इथं किती मिळणार आपल्याला, हे दोन घरं दिली 1455.30 भागिले किती येणार 3. बघा सगळं बरोबर आहे का. परत एकदा यांचा वर्ग किती झाला 5 चा वर्ग 25 केला आणि 10 गुणिले 11 110.25. त्यानंतर इथं बघा 7 1 7 आणि 7/5 35. त्यानंतर इथं 22 आहेच तसं ठेवलं आणि इथं आपण काय केलं बघा 15 चोक 60, 15 चोक 60. आता इथं जर भाग दिला असतं तर बरं झालं असतं. आता इथं 3 आपल्याला सेपरेट भाग द्यायला पाहिजे. 15 चोक 60 आणि किती मिळालं आपल्याला तर 6 आणि हे आपल्याला किती आले 22 आणि त्याला गुणिले किती एवढं. तर आपल्याला आता किती मिळालं बघा. परत एकदा गुणाकार व्यवस्थित करून घेऊया. गडबड नको. 110.25 गुणिले किती 6 ना. हा काय होणार 6 पंचा 0 हातचे आले 3, 6 दुनी 12 आणि 3 1505 हातचे आले 1, त्यानंतर इथं 1 आलं 6 1 6 6 1 6 बरोबर आहे. गुणिले किती करायचं 22, 22 0 0 22 पंचा 10 हातचे आले 11, 22 1 22, 22 आणि 11 22 आणि 11 33. बघा इथे एक शून्य राहिलेली आपली. ओके. तर हा एक महत्वाचा मुद्दा झाला बघा. तर त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार 22 1 22 आणि 11 33. आता बरोबर आहे काय प्रश्न नाही. काय मिळेल बघा इथं 55 दशांश चिन्ह कुठे येणार इथं म्हणजे 14. इथं महत्वाचा मुद्दा राहिला कोणता तर दशांश चिन्ह आपलं कुठं जायला पाहिजे होतं. एकच मिनिट हे खोडतो मी आणि ह्या इथं दशांश चिन्ह आपलं यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. आता 3 न भाग द्या किती होणार बघा 3 चोक 12 उरले 2, 3 8 24 उरले किती उरले 1, 3 5 15 आणि 3 1 3. आपलं एवढं उत्तर येईल. किती येणार 4851 चौरस सेमी. ठीक आहे. सॉरी घन सेमी, घन सेमी. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढलं काय मिळणार, पुढलं गणित आपण विचारात घेऊया. एकच मिनिट.